नमस्कार, मी माधुरी मिलिंद साने वाई येथे राहते। दातार हॉस्पिटलला मी 22 वर्ष सर्व्हिस करते। 2019ला साधारण मला ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला। 4थ्या स्टेजचा कॅन्सर मला सांगितला होता। त्याच्यानंतर डॉक्टर दातारांच्याच अनुषंगाने मी पुण्याच्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट चालू केली, ॲलोपॅथीची ट्रीटमेंट। मला त्यावेळेला 19 केमो घ्यायला सांगितल्या होत्या। त्या केमोमध्ये मला त्रास काय होतात बऱ्याच जणांकडनं कळलं होतं की जुलाब होणे, वजन कमी होणे, केस तुमचे पूर्ण जाणे, अशक्तपणा येणे, तुम्हाला कुठल्याही जेवण जात नाही कुठल्याही प्रकारचं, असं बऱ्याच जणांनी मला सांगितलं होतं। 5 केमो झाल्यानंतर मला साधारण थोडासा हा त्रास व्हायला लागला होता। त्याच्यानंतर मला एक जणांनी देवळ डॉक्टरांचं नाव सुचवलं की तुम्ही एकदा त्यांचं आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालू करा, ह्याच्या ॲलोपॅथीबरोबर ती पण ट्रीटमेंट चालू करा, म्हणजे तुम्हाला केमोचा कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही। त्याप्रमाणे मी त्यांची ट्रीटमेंट चालू केली, पण त्याच्यानंतर पूर्ण मला फरक पडला। 19 केमो होईस्तोवर मला कुठल्याही प्रकारे जुलाब, उलट्या, अशक्तपणा, जेवण न जाणे, माझं कुठल्याही प्रकारे वजन कमी झालं नाही। आणि मेन म्हणजे बायकांना जी भीती असते की आपले केस पूर्ण जात आहेत का काय, त्यांच्या औषधांमुळे माझे केस गेले, पण खूप कमी प्रमाणात गेले, म्हणजे खूप भयावह अशी परिस्थिती माझ्या त्याच्यावर चेहऱ्यावर आली नाही। त्याच्यानंतर मग मी ही ट्रीटमेंट अशीच चालू ठेवली आणि केमो वगैरे माझ्या झाल्यावरती मला जवळजवळ 90% कॅन्सरचं माझं ह्याच्यातनं पूर्ण नाहीसा झालेला दिसला। अजूनही माझी ट्रीटमेंट देवळ डॉक्टरांच्याकडे त्या प्रमाणात चालू आहे। डॉक्टरांचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते ॲलोपॅथी बंद करा आणि तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंटच चालू ठेवा असं त्यांचं काही नसतं। ॲलोपॅथी बरोबर तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट पण चालू ठेवा असं ते कायम सांगतात। आणि त्यांना तुम्ही आर्थिक परिस्थिती जर तुमची समजून सांगितली तर तशी सुद्धा तुम्हाला ते खूप प्रमाणात मदत करतात। तुम्ही फक्त त्यांच्याशी स्पष्ट बोलणं गरजेचं असतं आणि तुम्ही 11th आवरला तुम्ही त्यांना कधी मोबाईलवर फोन करा, ते तुमच्याशी व्यवस्थितच बोलणार। इतर पेशंटला मी तेच सांगेन, तुम्ही ॲलोपॅथी बरोबर अवश्य एकदा भेट घेऊन देवळ डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू करा। त्याच्यामुळे तुम्हाला बराचसा तुमच्या कॅन्सरची धुंद यायला तुम्हाला खूप प्रकारे मदत होईल। त्यासाठी मी डॉक्टर देवलांचे खूप धन्यवाद मानते।